Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. या सीसीटीव्हीत दोन व्यक्ती एका शोरूमवर फायरिंग करताना दिसत आहेत. ही घटना आहे पिंपरी चिंचवडमध्ये. दोन व्यक्ती बाईकवरून येतात आणि एका फर्निचर मॉलच्या समोर थांबतात आणि तिथं फायरिंग सुरू करतात. पिंपरी चिंचवड परिसरात असलेल्या एजे फर्निचर मॉलवर ही फायरिंग करण्यात आली. विशेष म्हणजे या फायरिंगची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं घेतली आहे. 2 दिवसांपूर्वी पुण्यात बॉम्ब सापडला होता आणि आता या फायरिंगच्या घटनेनं पुन्हा एकदा पुणे हादरून गेले. रात्रीच्या सुमारास पिंपरी चिंचवडमधल्या एजे फर्निचर मॉलवर ही फायरिंग झाली. गोळ्यांचा आवाज ऐकून नागरिक भयभीत झाले. मात्र या घटनेनंतर तिथून आरोपी लगेचच फरार झाले. आता ही घटना घडल्यानंतर बिश्नोई गँगकडून एक ऑडिओ क्लिप जारी करण्यात आली. या 20 सेकंदांच्या ऑडिओ क्लिपमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या भावानं नेमकं काय म्हटलंय ते आधी ऐका. जय श्री सीताराम सभी भाइयों को. मैं लॉरेंस बिश्नोई का छोटा भाई आरजू बिश्नोई. ये जो पुणे में अशोक नैन एमडी तस्कर एजे फर्नीचर के मॉल पे फायरिंग हुई है, इसकी जिम्मेवारी हम लॉरेंस बिश्नोई ग्रुप लेते हैं. जो हमारे ग्रुप के खिलाफ है उनसे जल्द मुलाकात होगी. जय श्री सीताराम. फर्निचर मॉलच्या मालकाला थेट धमक्या दिल्या जात आहेत. यामागं नेमकं काय कारण आहे हे अद्याप समोर आलेलं नाहीये. मात्र ही घटना घडल्यानंतर खळबळ उडाली. या संदर्भामध्ये डीसीपी गणेश इंगवले यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी. पिंपरी चिंचवडमध्ये रावेत औंध ही BRT आहे आणि अगदी त्याच्या जवळच हे जे एजे फर्निचर्स मॉल म्हणून दुकान आहे. या ठिकाणी रात्री 9च्या सुमारास अज्ञात दोघांनी म्हणजे दोन्ही व्यक्तींकडे पिस्तूल होतं आणि त्या पिस्तुलातून 5 ते 6 गोळ्या ज्या आहेत या थेट या दुकानावरती झालेल्या आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतो की एक जी गोळी आहे ती थेट काचामध्ये शिरलेली आहे आणि सुदैवानं यात कुणीही जखमी झालेलं नाही. परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी एक नुकसान झालेलं आहे. या संदर्भात लॉरेन्स बिश्नोई गँगचा जो सदस्य आहे शुभम लोणकर याने एक सोशल मीडियावरती पोस्ट केलेली आहे आणि या पोस्टमध्ये त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे. त्यांनी तो हल्ला केल्याचं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर या पोस्टमध्ये आणखी एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. हे सगळं प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पोलीस अधिकारी आहेत, इंगोले सर आहेत. सर, हे नेमकं सगळं प्रकरण काय आहे, किती वाजता घडलं, किती व्यक्ती होते? आज रात्री साधारणतः 9:20 दरम्यान त्या ठिकाणी 2 व्यक्ती 2 व्हीलरवरून आले आणि त्यांच्याकडे असलेले जे काही अग्निशस्त्र आहेत ते बाहेर काढून त्या ठिकाणी जे काही एजे फर्निचर मॉल त्याचं जे नाव आहे नेम प्लेट आहे त्या नेम प्लेटच्या दिशेने त्या ठिकाणी काही राऊंड फायर केल्याचं त्या ठिकाणी हे झालेलं आहे. आणि त्याच्या अनुषंगाने आपण सर्व या ठिकाणचे जे साक्षीदार आहेत या ठिकाणी असलेले लोक आहेत त्याचबरोबर या ठिकाणचे काही तांत्रिक पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया चालू आहे, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. आणि जे काही सोशल मीडियात काही स्क्रीनशॉट वगैरे व्हायरल होत आहेत त्याच्याबाबत सुद्धा गंभीरतापूर्वक त्या ठिकाणी आपण तपास करत आहोत. नेमके काय प्रकार आहे, कशासाठी झालेला आहे, त्याचा उद्देश काय आहे, कोण आहेत, हे सगळं तपास अतिशय गंभीरतापूर्वक चालू आहे. या ठिकाणी सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी भेटी देऊन त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने क्राईम ब्रांच आहे पिंपरी चिंचवडची, त्याचबरोबर या ठिकाणचे या विभागाचे या झोनचे सर्व अधिकारी स्टाफसुद्धा या ठिकाणी हजर आहेत आणि संपूर्ण तपास अतिशय गंभीरतापूर्वक या ठिकाणी चालू आहे. नेमके काय प्रकार आहे याच्याबाबत नाही, परंतु लॉरेन्स बिश्नोई गँगचा जो सदस्य आहे शुभम लोणकर याने सोशल मीडियावरती पोस्ट केलेली आहे. हा हल्ला त्यानंच घडवल्याचं म्हटलं आहे आणि जे या ठिकाणचे जे मॉलचे मालक आहेत ते MD तस्कर म्हणून आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यामुळंच
हा जो हल्ला आहे तो केल्याचं म्हटलं आहे आणि त्याचबरोबर वीर फर्निचरचे जे ओनर आहेत त्यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली. सगळं प्रकरण गंभीर आहे. कशा पद्धतीनं तपास सुरू आहे, खरंच यामागे शुभम लोणकर आहे? ह्याच्यामध्ये मी आत्ताच सांगितलं आपल्याला की सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी स्वतः भेटी देऊन या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. या ठिकाणी क्राईम ब्रांचची टीम आहे, त्याचबरोबर या ठिकाणी संपूर्ण विभागाचे सर्व अधिकारी स्टाफ आहेत आणि अतिशय कठोर कडक अशा प्रकारचं या ठिकाणी तपास चालू आहे. चांगल्या पद्धतीने तपास चालू आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. हे जे काही सोशल मीडियावर किंवा काही स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत त्याच्याबाबतसुद्धा आपण अतिशय गंभीरतापूर्वक सगळं प्रकरण बघत आहोत. खरोखर कशासाठी झालेला आहे हा प्रकार, कोणत्या कारणासाठी झालेला आहे आणि कोण कोण याच्यामध्ये सहभागी आहेत किंवा काय आहे याच्याबाबत टीमसुद्धा रवाना केलेला आहे. ते सगळं प्रकार खात्री करण्यासाठी संपूर्ण शहरामध्ये आपल्या टीम ज्या आहेत ह्या तपास करत आहेत. तर लॉरेन्स बिश्नोई गँगचा जो शुभम लोणकर आहे याचा या हल्ल्यामागं असल्याचं त्यानं स्वतः मान्य केलेलं आहे आणि सोशल मीडियावरती तशी पोस्ट केलेली आहे. शोध घेण्यासाठी काही जी पथकं आहेत ती रवाना करण्यात आलेली आहेत, परंतु स्वतः लॉरेन्स बिश्नोई गँगचा जो शुभम लोणकर आहे त्यानं हे मान्य केलेलं आहे की हा जो गोळीबार आहे तो त्यानं घडवून आणलेला आहे आणि या व्यतिरिक्त वीर फर्निचरचे जे मालक आहेत त्यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणचे जे एजे फर्निचर मॉलचे जे ओनर आहेत अशोक नैन यांना देखील आत्ता आम्ही हा फक्त ट्रेलर दाखवला आहे आणि त्यानंतर आम्ही थेट जीवे मारू अशी जी धमकी आहे ती दिलेली आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.